रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमियां। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। आता कळलं असेलच ना तुम्हाला, स्वतःचा पोरगा जेलमध्ये गेल्यावर कसं वाटतं ते? माझा अश्विन जेलमध्ये होता ना, तेव्हा अशीच रडले होते मी, पण आमच्या रडण्याची जाहिरात नाही केली कधी। कोणाड्यात जाऊन अश्रू गाळत बसलो होतो आम्ही। आता तुम्हीच बघा कोणाचं नशीब चांगलं आहे ते। दुर्गे, अगं तुझ्या जिभेला काही हाड? हा अगं येळ काय आणि तू बोलतेस काय? हीच चांगली येळ आहे, स्वतःला ठेच लागल्याशिवाय दुसऱ्याचा पेच कळत नसतो। दुसऱ्याचं तोंड काळं करताना स्वतःचाच हात काळं करून घेतलाय, मग आता कशा पायी रडण्याची नाटकं करताय तुम्ही? तुम्हीच म्हणाला होता ना व माझ्या अश्विनच्या वेळी, तुझा पोरगा दोषी हाय मग त्याला शिक्षा होणारच। मग आता तसंच सुंदर बी दोषी हाय आणि त्याला बी शिक्षा होणारच। दुर्गे, अगं काय बोलतेस? काय कळतंय का तुझं तुला तरी? हा माझ्या हातून तुझं थोबाड फुटायच्या आधी निघित ना, चल म्हणला ना वा, निघित ना। दुर्गे, लाज वाटाय पाहिजे तुला। वहिनीनं या घरात राहायला आसरा दिला ना, म्हणून वैभवात राहिलीस तू, नाही तर दारोदारी भीक मागत फिरली असतीस। आणि काय ग, 2 याचं चांगलं चुंगलं खायला मिळतंय, अंगावर चांगलं दागिन्यानं कापड मिळतंय, कुठं घाम घालायला जातीस ग? हा आणि एवढी जर घुसपट होत असेल ना, तर आत्ताच्या आत्ता निघायचं इथनं। चल निघ। सोडा माझा हात, सोडा। तुला अशी नाही सोडणार म्या, या घराला लागलेली वाळवी आहेस तू, तुला उखडूनच काढायला पाहिजे, नाही तर समद घर ढासळायला येळ लागणार नाही। आणि काय ग, अश्विनच्या नावाची ड्युटी अजून किती काळ नाचवत राहणार आहेस? हा आई हाईस म्हणून त्याच्या काय बी चुका पोटात घालू नगस। माझ्याकडे बघ, मी माझ्या पोटच्या पोरीला ती चुकली म्हणून कसपटासारखं घराच्या बाहेर काढलं। हे बघ दुर्गे, पोराला पाहिजे तिथं चूच करायचं, पर त्यांच्या चुका पोटात घालायच्या नाही। वय मग ह्यांनी नाही का सुंदरच्या चुका पोटात घातल्या त्या? तो चुकलाय हे सिद्ध झालेलं नाही अजून। त्या भाबड्या लेकराला कुणीतरी फसवलंय।